की तरुणांमध्ये ड्रग्जचं हे जे वाढलेलं प्रमाण आहे त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत? अगदी लहान मुलांपर्यंत हे फॅड जे कधी काळी बड्या बापाच्या मुलांचं म्हटलं जायचं, शहरापुरतं म्हटलं जायचं, हे उच्चभ्रूंचं म्हटलं जायचं, ते गाव खेड्यापर्यंत का पोहोचलं? त्याच्या मागची कारणं काय आहेत? नमस्कार विलासजी. खूप गंभीर मुद्द्याला आपण हात घातलाय. गेली अनेक वर्ष व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात तर आम्ही काम करतो, परंतु सीमावर्ती जी राज्य आहेत आसाम, अरुणाचल, नागालँड, पंजाब, जिथे ड्रग्सचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे, तिथे देखील आपण काम करतो आणि त्या अनुभवातनं मला असं वाटतंय की तुम्ही जे म्हणताय ते अतिशय खरं आहे, की महाराष्ट्रामध्ये केवळ मेट्रो नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील ड्रग्ज मोठ्या प्रमाणात पसरायला लागलंय. 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती. ती एनडीपीएसच्या प्रभावी अंमलबजावणीनंतर मोठ्या प्रमाणात कंट्रोलमध्ये आलेली. पण हम्म. गेल्या एक 2-3 वर्षामध्ये परत आपल्याला असं दिसतंय की या ड्रग्जनी सगळीकडे महाराष्ट्रामध्ये अगदी ग्रामीण भागामध्ये देखील पेनिट्रेट केलेलं आहे. साताऱ्यासारख्या जिल्ह्यामध्ये 50 कोटीपेक्षा जास्त एमडीएमए परवा सापडलं. आणि तुम्ही जो प्रश्न मगाशी विचारलात त्याच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर 3 पातळ्यांवरती त्याकडे बघता येतं. हा. कुठल्याही व्यसनाचा ज्यावेळेला समाजात प्रादुर्भाव वाढतो त्यावेळेला पहिला त्यातला महत्वाचा मुद्दा असतो सहजी उपलब्धी. हम्म. त्यामुळे सहजी उपलब्धी व्हायला लागलेली आहे याची महाराष्ट्रामध्ये. आतापर्यंत फक्त बॉर्डरिंग स्टेट्स मध्येच याची उपलब्धी होत होती. ती मध्यवर्ती असलेल्या देशाच्या स्टेटमध्ये याची मोठ्या प्रमाणात उपलब्धी व्हायला लागली आहे. ही एक गंभीर बाब आहे. दुसरी बाब आहे की व्यसनाचं उदात्तीकरण किंवा व्यसनाची संस्कृती, हा. जी तंबाखू दारू पासून गेल्या काही वर्षामध्ये आपण व्यसनाला मान्यता दिलेली आहे. म्हणजे आता देखील आयपीएल चालू आहे आणि त्याचे एक वन ऑफ द मेजर स्पॉन्सरर्स हे विमल नावाची कंपनी आहे, जी आपल्या सगळ्याला माहिती आहे की सरोगेट ऍडव्हर्टाईज आहे तंबाखूची आणि गुटख्याची. आणि तेथून सुरुवात होते. दारूच्या जाहिराती असो हो. किंवा आता एखादा व्यक्ती व्यसन करत नसेल तर तो काहीतरी चुकीचं करतोय असं समजलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्यामुळे ज्यांना आपण हिरोज म्हणतो आपल्या समाजातले, कदाचित आपण त्यांना आदर्श म्हणतो किंवा असे असे लोक खुलेआम येऊन जेव्हा सांगतात की तुम्ही खा गुटखे, खा तंबाखू, आणि हे पण गंभीर आहे. नाही, नक्की खूपच गंभीर आहे. म्हणजे सगळे प्रमुख सिने कलाकार आपले, सगळे प्रमुख सिने क्रिकेटर हे जर गुटख्याच्या जाहिराती करत असतील, कारण ते गेटवे ड्रग आहे, तिथून सुरुवात होते. कोणी डायरेक्टली ड्रग घ्यायला जात नाही. आणि त्याबरोबर एक चंगळवादी संस्कृती ज्याच्याविषयी तुम्ही बोलत होता, की काही करून आनंद ओरबडायचा, हा. या पद्धतीची जी मानसिकता तयार झालेली आहे, तो दुसरा भाग आहे. आणि तिसरा मला वाटतं याचा एक महत्वाचा संदर्भ आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की सध्याची तरुणाई ही मोठ्या प्रमाणात एका मानसिक स्थित्यंतरातनं जातीये. हा. आणि त्या स्थित्यंतरातनं जाताना त्यांना आधार देणाऱ्या यंत्रणा समाजात उपलब्ध नाहीयेत. हम्म. ना हम्म. कुटुंबामध्ये त्या यंत्रणा उपलब्ध आहेत, ना कॉलेज कॅम्पसवरती त्या यंत्रणा उपलब्ध आहेत. त्यामुळं जोपर्यंत या मानसिक आधार देणाऱ्या यंत्रणा, पर्यायी यंत्रणा आपण तयार करत नाही, तोपर्यंत अशा आमिषांना ती बळी पडताना दिसणार आहेत. आणि हम्म. तिसरा महत्वाचा भाग आहे की ह्याच्याकडे व्यसनाकडे अनेक वेळेला आपल्याकडे केवळ सामाजिक इविल म्हणून बघितलं जातं, पण त्याच्याबरोबर त्याच्या उपचाराचा प्रश्न सोडवला जात नाही. ड्रग्ज सारख्या गोष्टींचा उपचार करण्याच्या यंत्रणा देखील आपल्या समाजात अतिशय तोकड्या आहेत. हा. त्यामुळे एकदा त्यात अडकून राहिलेली लोक पूर्णपणे त्या जाळ्यात फसून राहतात आणि या सगळ्यातनं ही ड्रग्सची संस्कृती सुरू होती असं मला वाटतं. खूप अतिशय महत्त्वाचं तुम्ही सांगितलात. यातले काही मला मुद्दे आणखी जाणून घ्यायचे आहेत. विशेषतः कसं ओळखायला हवं एक पालक म्हणून, की आपला मुलगा ड्रगच्या आहारी गेलेला आहे, तो चोरून कसं ओळखायचं, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण केस हाताबाहेर जाते तेव्हा ते लक्षात येतं. पालकांची जबाबदारी काय त्याच्याबद्दल आपण बोलूया. प्रतिभाताई सुद्धा त्याच्याबद्दल बोलतील. पण मला आधी पी के जैन सर आणि नंतर कृष्णप्रकाश सरांकडे जायचं आहे. पी के जैन सर, आधी त्या सरांनी सांगितलं की सहज उपलब्ध होणारी ती गोष्ट आहे, त्याच्यामुळे त्याचं नॉर्मलायझेशन होतंय का, आणि हे गावखेड्यापर्यंत जर पोचत असेल तर त्याच्या मागेचं मोठं सिंडिकेट असणार आहे. ठाण्यामध्ये काही दिवसांच्या पूर्वी काही 1000 कोटीचं, आणि त्यानंतर ती मालिका सगळी सुरू आहे. तुम्हाला असं वाटतं की इथल्या व्यवस्थेच्या हलगर्जीपणाशिवाय म्हणूया आपण, किंवा त्यांच्या अप्रत्यक्ष सहभागाशिवाय, अनेकांचे तर सहभाग याच्या आधी सापडलेले आहेत, हे शक्य नाही? तुम्हाला वाटतं हे यंत्रणेचं अपयश आहे?
राजे नमस्कार. धन्यवाद. आपण या कार्यक्रमामध्ये बोलवला. फार महत्वाचा विषय आहे हो सर. आणि नुकतेच 2 जीव या कारणामुळे गेले. बरेचसे इतर लोक सुद्धा मरतात ड्रग्जचं सेवन करून. ही गोष्ट खरी आहे की कुठल्याही प्रकारची एन्फोर्समेंट, हे जे ड्रग्सचा आपण म्हणतो याचा जो व्याप वाढलेला आहे त्याच्यासाठी 2-3 मुद्दे आणि किंवा 2-3 त्याचे जे मार्ग आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी ते आहे एज्युकेशन आणि एन्फोर्समेंट. आता एज्युकेशन बद्दल ऑलरेडी हमीद सर बोललेले आहेत. मला असं वाटतंय की कुठेतरी कॉलेजेसमध्ये, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये आणि घरामध्ये हा. एक अशा प्रकारचं वातावरण विश्वासाचं निर्माण केला पाहिजे मुलासोबत की काही त्यांना प्रॉब्लेम आली तर त्याची प्रॉब्लेम त्यांनी बिनधास्तपणे आपल्या वडिलांना, आईना किंवा घरच्या मोठ्या लोकांना डिस्कस करून त्याचा काहीतरी मार्ग निघावा, असा त्यांच्याकडे काही मार्ग उपलब्ध असला पाहिजे. जे मला असं वाटतं की आपल्या सध्याच्या जे आपला धडपडचे जे जीवन आहे त्याच्यामध्ये मुलांना सापडत नाही. हा. तो एज्युकेशनचा भाग झाला. दुसरा भाग झाला एन्फोर्समेंटचा. आपलं म्हणणं अगदी सही आहे की एन्फोर्समेंट कमी असल्यामुळे याचा व्याप फार मोठा वाढलेला आहे. हा. आता काय एनडीपीएस कायदा जो आहे तो फार किचकट कायदा आपण ज्याला म्हणतो की 25 रिक्वायरमेंट आहे कायद्यामध्ये. 25 पैकी एक कुठेतरी रिक्वायरमेंट मध्ये कमी झाली तर लगेच कोर्ट जे आहे ते त्या आरोपीला सोडून देतात. पण कमी राहिली नाही पाहिजे. पण कुठेतरी तपासामध्ये जो पोलिसांवरती जो सध्याचा ओझा आहे कामाचा, हा. त्याच्यामुळे कुठेतरी हे कमतरता कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन मध्ये राहते. त्याच प्रकारे जे मोठे मोठे मासे आहेत ते नेहमी पकडले जातात, ते स्ट्रीट लेवलचे पॅडलर्स, छोटे हा. मोठे जे व्यवसाय करणारे लोक ते पकडले जातात. जे मोठे मासे आहे त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचतच नाही आणि त्याच्या पोहोचण्याच्या एकतर माहिती मिळत नाही किंवा ते प्रॉपरली इन्कल्केट करत नाही सोर्सेसना, आणि दुसरा त्याच्यावर प्रभावी कारवाई होत नाही आणि त्या कारवाईला कुठेतरी त्याला जो खील बसते त्याच्यासाठी बरेचसे लोक जबाबदार असतात. काही पॉलिटिशियन कधीतरी असतात, अधिकारी असतात, पोलीस खाता स्वतः असतो. अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण मला असं वाटतं की कुठेतरी एन्फोर्समेंट मध्ये कमी आहे, हो. ज्याच्यामुळे हा व्याप फार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. फॅक्टरीज सापडतात. एक फॅक्टरीमध्ये टनच्या मानाने हे ड्रग तयार केले जातात आणि विकले जातात. मार्केटमध्ये येतात. मार्केटमध्ये काही एखादा माणूस विकतो असातला नाहीये भाग. मग त्याची एक चेन आहे. त्या चेन पर्यंत कधी पोलिसांचा जो हात आहे तो पोहोचत नाही असं मला वाटतं. तर आणि कुठेतरी पोहोचला आहे तरी कदाचित तो थांबवला पण जाऊ शकत असेल, मला माहित नाही की बाबा थांबवला पण त्या जाते मोठ्या काही प्रमाणात. मोठ्या कधी माशांपर्यंत. नेहमी होत नाही. हा. हा. नेहमी कधी होत नाही. नेहमी प्रत्येक वेळा असं होत नाही. पण काही केसेसमध्ये होते. म्हणजे या लोकांची सुद्धा जे, कारण की प्रॉफिट एवढा मोठ्या प्रमाणावर आहे. 1 रुपयाची गोष्ट आपण 20 रुपयाची, 50 रुपयाची विकतो, तर एवढा मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट आहे. एकेकाळी महाराष्ट्रामध्ये कॅरोसिन जो आहे तो डिझेलमध्ये टाकला जात होता. हो. आता आपल्याला आश्चर्य वाटेल की कमीत कमी 12 पटीचा प्रॉफिट होता त्याच्यामध्ये. तर 1 रुपयाची गोष्ट तुम्ही 12 रुपयाला विकताय तर त्याच्यामध्ये एवढा मोठा प्रॉफिट असतो की लोकल बिझनेसमॅन, पॉलिटिशियन्स, अधिकारी सर्व त्याच्यामध्ये गुंतलेले होते. हो. धुळे भिवंडी त्याचे एक मोठं उदाहरण होते. बरोबर. आता हीच ड्रग्सची परिस्थिती आहे. जी अतिशय गंभीर ही परिस्थिती आहे. पण आज या चर्चेमध्ये आपल्यासोबत